आता तुम्ही पंचायत समितीमध्ये निवेदन दिले, नेमकं काय मागणी आहे त्या संदर्भात? केम गावामध्ये मागील 7 ते 8 वर्षापासून राष्ट्रीय पेयजल योजना असेल, 14 वित्त आयोग, 15 वित्त आयोगामधून जवळजवळ केमच्या 11 ते 12 वाड्या वस्त्यांसाठी पाणी पुरवठा पाईपलाईन टाकण्यात आले आहेत. परंतु आम्ही 2 ते 3 वर्षापासून सतत पाठपुरावा करून देखील आज तागायत एकाही वस्तीला पाणी पुरवठा सुरळीत नाही. फक्त यांनी पाईपलाईनीसाठी लाखो रुपयाचा खर्च केलेला आहे, परंतु त्याचा एकाही वाड्या वस्त्यांसाठी फायदा होत नसल्यामुळे आज आम्ही ग्रामपंचायतमध्ये वारंवार त्यांना सांगून 2-3 वर्षापासून नेहमी सांगतोय आम्ही, पण नेहमीच आम्हाला सांगितलं जातं की पाणी देण्यासाठी पाणीच उपलब्ध नाही. तर ठोस कारण देत नाही. जर प्रश्न याला विचारायचं म्हणलं तर मीटिंगमधून पळ काढतात. पाण्याविषयी ऐकून घेण्याची यांची सत्ताधाऱ्यांची मानसिकता जर राहिलेली नसल्यामुळे 2 ते 3 वर्षापासून गावात आम्ही सतत ग्रामसरपंच असेल किंवा प्रशासकाला सांगून देखील आज तागायत कोणताही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नसल्यामुळे आज आम्हाला पंचायत समितीसमोर आज आम्ही या ठिकाणी निवेदनात 14 तारखेला आम्ही सर्व 10 सदस्याच्या वतीनं उपोषणाचं आम्ही यांना म्हणजे हे केलेलं आहे. आम्ही इथं पत्र दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे आम्ही कुठं असणार? पंचायत समिती कार्यालयासमोरच. तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहणार आहे. कारण आज आम्ही एक जवळजवळ वाड्या वस्त्यांवरचे लोकही आमच्या बरोबर येणार आहेत. सदस्य ज्या वस्तींवर पाईपलाईन आहेत तेथील सर्व नागरिक आमच्या बरोबर येणार आहेत. किती वस्तीवर पाईपलाईन? 12 वस्त्यांवरती पाईपलाईन आहेत.